आपण 3 वाजल्यापासून इकडे खरं म्हणजे उद्धव साहेब पुढे गेले होते, ते पुन्हा मागे आले, कारण या उन्हामध्ये आपण सगळे थांबलेला आहात. माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि या तळपत्या उन्हात जरी थोडी सावली असली तरी घामाच्या धारा वाहत आहेत आणि आपण थांबलेला आहात ते फक्त माननीय उद्धव साहेबांचे शब्द ऐकण्यासाठी. आज संपूर्ण देश, महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देश आपल्या खऱ्या शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे फार मोठ्या आशेने पाहतो आहे. या देशामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल, या राज्यात परिवर्तन घडवायचं असेल तर ती ताकद फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आहे, उद्धव ठाकरे साहेबांकडे आहे. काल मुंबईमध्ये राहुल गांधी आले, त्यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपुरातून निघाली, मुंबईत पोहोचली, प्रचंड सभा शिवाजी पार्कला झाली. पण राहुल गांधींनाही आकर्षण होतं ते उद्धव ठाकरे आपले काय बोलतायत. आणि त्यांनी ते आपल्या भाषणात राहुलजींनी सांगितलं की उद्धवजी आपण देशाचा आवाज आहात, आज हिंदुस्तान के आवाज है. आणि हा आवाज, हा महाराष्ट्राचा आवाज, हा शिवसेनेचा आवाज, हा देशाचा आवाज काही लोकांना सहन झाला नाही आणि त्यांनी आपली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला, फोडण्याचा प्रयत्न केला. पण एवढे घाव सोसून सुद्धा शिवसेना जेच्या तेथे उभी आहे. एकही शिवसेनेचा बाल बाका झाला नाही, शिवसेना तेथेच आहे. हिंगोलीचा तुमचा खासदार पळून गेला, मगाशी कोणीतरी सांगितलं. मातोश्रीनं, शिवसेनेनं उद्धव साहेबांना त्याला काय कमी केलं होतं? त्याला प्रेम दिलं, त्याला पद दिली, त्याला आमदार केला, त्याला खासदार केला, त्याला प्रतिष्ठा दिली आणि तो पळून गेला. ही गद्दारी आपल्याला संपवायची आहे. आणि हिंगोलीची जनता ही कायम एका निष्ठेनं बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहिली आणि ती यापुढेही राहील. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांना कुटुंब प्रमुख का म्हणतात? मग अशा अनेकांनी त्यांचा उल्लेख केला. कुटुंब प्रमुख, मुख्यमंत्री अनेक झाले या महाराष्ट्रात, या देशात, मराठवाड्यातले झाले, पण कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला कोणी कुटुंब प्रमुख ही पदवी दिली नव्हती. ती उद्धव साहेबांना जनतेनं दिली. कारण त्या करोनाच्या संकट काळामध्ये संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये लोक मृत्यूशी झुंज देत होते. आपल्या बाजूच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये प्रेत जायला जागा नव्हती. जिथे आज राम मंदिर बांधलंय मोदींनी, त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये रोज हजारो प्रेत करोनात मरण पावलेल्यांची बेवारसपणे टाकली जात होती. गुजरातमध्ये जिथून मोदी प्रधानमंत्री आहे, अमित शाह गृहमंत्री आहे, त्या गुजरातच्या स्मशानामध्ये रांगा लागल्या होत्या प्रेतांच्या. त्यांना 2-2, 3-3 दिवस स्मशानात जागा मिळत नव्हती. अशा वेळेला
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी, हे माझं कुटुंब आहे, या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे. या आया बहिणी, मुलं, माता भगिनी, या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे. त्यांचे प्राण मला वाचवायचे आहे. म्हणून त्यांनी जे काम केलं, आपले प्राण वाचवले, आपली घरं वाचवली, आपले संसार वाचवले. आणि म्हणून या महाराष्ट्रात नव्हे तर देशातले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला. आणि महाराष्ट्रानं त्यांना आपलं कुटुंब प्रमुख म्हणून नेमलं. उद्धव ठाकरे हे त्याच्यामुळे माजी मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही. ते सदैव आपले कुटुंब प्रमुख राहतील. आणि आताचे काय आऊट घटकेचे मुख्यमंत्री आहेत, आज आहेत उद्या जातील. ते मोदी शहाच्या मेहरबानीवर जगणारे लोक आहेत. ते महाराष्ट्र कुणाच्या मेहरबानीवर जगत नव्हता. महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे, मराठी माणूस स्वाभिमानी आहे. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गुजरातच्या मेहरबानीवर जगतात. उद्धव ठाकरेंनी, आपल्या माननीय उद्धव साहेबांनी या गुलामीच्या बेड्या मान्य केल्या नाहीत. आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं. ते आपल्या राज्यासाठी, तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. तेव्हा माझं आपल्याला इतकं सांग, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली, निर्माण केली, ती शिवसेना कोणाला चोरून नेता येणार नाही. त्यांचे 100 बाप खाली उतरले तरी, जोपर्यंत आपला निष्ठावंत शिवसैनिक उभा आहे, लढतो आहे, तोपर्यंत या भाडोत्री लोकांना आमची शिवसेना चोरता येणार नाही. 40 आमदार आपले गेले असतील, पण 2024ला 140 आमदार निवडून आणण्याची धमक उद्धव साहेबांमध्ये आहे. 13 खासदार हिंगोलीसह पळाले असतील, पण उद्याच्या लोकसभेमध्ये 25 खासदार आम्ही निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि ही शिवसेनेची ताकद कायम आहे. हिंगोलीकरांनी एक निर्धार पक्का केला पाहिजे की या मातीत जी गद्दारी निर्माण झाली, हा कलंक आपल्याला उद्या पुसायचा आहे. आणि पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेचा, माननीय उद्धव साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा आपल्याला इथून दिल्लीला न्यायचा आहे. एवढंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.